Hello student, I am Mr. Deepak Ahirav sir. Today we have to learn about the science subject standard 9. Okay, now new topic start, electric circuit. Okay, now see this diagram. See in this diagram there is a conducting wire, it's a copper wire. In this this is a circuit. This diagram is a electric circuit. This is the electric cell. This is the ammeter, voltmeter and resistance. Okay, see, a continuous path of electric current through conducting wire connected to the two end of the cell and other resistance is called an electric circuit. बघा, इलेक्ट्रिक सर्किट कशाला म्हटलं जातं रे? अ कंटिन्युअस पाथ ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय आहे? इलेक्ट्रिक करंट याच्यामध्ये कंटिन्युअसलीचा पाथ आहे, त्याचा मार्ग आहे याच्यामध्ये. आणि थ्रू कशामार्फत? थ्रू कंडक्टिंग वायर. म्हणजे कंडक्टिंग वायर मधून कंटिन्युअसली इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो आणि धिस वायर कनेक्ट आणि बघा ह्या वायर मध्ये कनेक्टेड टू एंड ऑफ द सेल. आणि ह्या वायरला काय केलेलं आहे? या वायरच्या दोन एंडला एक सेल, इलेक्ट्रिक सेल कनेक्ट केलेला आहे आणि अँड अदर रेजिस्टन्स आणि एक वेगवेगळे रेजिस्टन्स सुद्धा इथं कनेक्ट केलेला आहे. इज कॉल्ड अन इलेक्ट्रिक सर्किट. त्यालाच इलेक्ट्रिक सर्किट असे म्हणतात. अ सर्किट इज डिपिक्टेड बाय फिगर. बघा, सर्किट तुम्हाला असं दिसतंय की बाजूला एक फिगर दिली, ती एक सर्किट आहे. आणि धिस फिगर शोज हाऊ डिफरंट कंपोनंट आर टू बी कनेक्टेड इन द सर्किट. या सर्किटमध्ये वेगवेगळे कोणकोणते असे कंपोनंट एकमेकांना कनेक्ट करून हा इलेक्ट्रिक सर्किट तयार करण्यात आलेला आहे, दिलेलं आहे. बाय युझिंग अ स्पेशल सिम्बॉल फॉर इच ऑफ द कंपोनंट. आणि प्रत्येक कंपोनंट एक स्पेशल सिम्बॉल सुद्धा दाखवलेले आहेत. सच अ फिगर इज कॉल्ड अन इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम. आणि या फिगरला काय म्हटलं गेलं? म्हणून इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम असं म्हटलं गेलेलं आहे. लक्षात घ्या पोरांनो. बघा, इन दिस सर्किट, इन द फिगर किंवा इन दिस सर्किट फिगर, या फिगर मध्ये बघा, ॲमीटर इज यूज टू मेजर द करंट. इथं बघा तुम्हाला दिसतो ॲमीटर. ॲमीटरचं काम काय आहे? टू मेजर द करंट. तो करंट मेजरमेंट करतो, करंट मोजतो. त्यात आपल्याला करंट दिसतं, किती प्रमाणात करंट इथून फ्लो होते या वायरमधून. अँड व्होल्टमीटर टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. आणि इथं तुम्हाला व्होल्टमीटर दिसतंय का? हा नाव दिलं बघा व्होल्टमीटर. तर हा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. बघा, टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड ऑफ द रेजिस्टर. या रेजिस्टरमध्ये या रेजिस्टरचे दोन एंड आहे, इथं किती पोटेन्शियल डिफरन्स आहे तो ते मेजर करण्याचं काम हा व्होल्टमीटर करत असतो. ॲज व्होल्टमीटर हॅज अ व्हेरी हाय रेजिस्टन्स, ओनली व्हेरी स्मॉल करंट फ्लो थ्रू इट. हा व्होल्टमीटर जवळ जे आहे तिथं जर रेजिस्टन्स खूप हाय रेजिस्टिव्हिटीचा असेल, व्हेरी हाय रेजिस्टन्सचा जर हा व्होल्टमीटर असणार आहे, तर तिथं खूप कमी प्रमाणात करंट फ्लो होतो. जेवढा चांगल्या क्वालिटीचा रेजिस्टन्स तितका कमी तो करंट फ्लो करतो. विपरीत परिणाम होऊ नये म्हणून लक्षात घ्या. इथं बघा काय डायग्राम दिलेला आहेत. बघा, सेल आहे, लाईट आहे आणि की आहे. आणि काय केलं इथं बघा रे, हा इथं ब्रेक केलेला. आता लाईट सुरू होईल का? तिथं जॉईन करता लाईट सुरू होणार, कारण इथं की असते तरी तो काय एक धातू आहे, मेटल आहे आणि त्या मेटलमधून करंट फ्लो होऊ शकतो, चालू होणार. इथं डायरेक्ट जॉईन केलं म्हणून होतं. इथं दिसतंय तुम्हाला बघा काय केलेलं. इथं एक हा लाईट चालू होती, म्हणजे ही वायर थोडी खराब असेल किंवा इथं तो वेगळा पार्ट दिसतो, वायर दिसत नाही, तो एक रबर बँड लावलेला आहे म्हणून ते होत नाही. इथं बघा रे, लाईट ग्लो झालेला आहे, किंवा म्हणजे हा लाईट ग्लो झाला, हे बंद आहे का? इथं ब्रेक आहे, इथं वेगळंच म्हणजे समजा इथं एक प्रकारचा धागा वापरलेला आहे. इथं हा सुरू झाला. त्या पिक्चरचं जर ऑब्झर्वेशन करायचं तुम्हाला दिसेल लाईट का ग्लो होतोय, का होत नाही. इथं बघा, पीस ऑफ रबर, इथं रबरचा पीस लावलेला आहे. म्हणजे रबर काय रे, गुड कंडक्टर आहे का? नाही, रबर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, म्हणून हा लाईट बंद आहे असं पण म्हणू शकतो. इथं सुद्धा वेगळाच पार्ट आहे, किंवा समजा कॉपर वायर दोघांकडे आहे म्हणजे इथं गुड कंडक्टर. इथं वेगळं आहे असं दिलं नाही त्यांनी. काय यूज केलेलं आहे? फक्त इथं की दिसते आपल्याला, इथं ब्रेक दिसते असं. म्हणून करंट म्हणजे या सर्किटमधून पूर्णपणे तो सर्किट कंप्लीट होत नाहीये, करंट फ्लो होत नाही, तो लाईट बंद होतो. आणि कंप्लीट सर्किट असेल, करंट फ्लो होत असेल तर लाईट सुरू होतो. असं आपण इथं ऑब्झर्वेशन करू शकतो.
बघा रे पोरांनो, सिम्बॉल फॉर कंपोनंट ऑफ अन इलेक्ट्रिक सर्किट अँड देअर युजेस. इथं काहीतरी सिम्बॉल दिलेले आहेत आणि त्या सिम्बॉल ज्या आहेत सर्किटमध्ये यूज केले असतं आणि त्यांचा युजेस काय आहेत ते आपण पाहणार आहे. बघा आता इलेक्ट्रिक सेल त्याचं पिक्चर दिले. हा बघा सेल, सिम्बॉल कसा असतो बघा सेलचा, प्लस मायनस. प्लस साठी आडवी रेष मोठी असते, उभी रेष उभी रेष लहान असते. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असे दोन टर्मिनल. तर यूज काय आहे, टू अप्लाय अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड ऑफ द कंडक्टर. बघा दोन कंडक्टरच्या मध्ये तो पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो हा सेल, इलेक्ट्रिक सेल. तर बॅटरी, आता अनेक सेल एकत्र येऊन काय तयार होते, बॅटरी तयार होते. बघा एकापेक्षा जास्त सेल असतील, 2, 3, 4, तर त्याच्यापासून बॅटरी तयार होते. बघा बॅटरी म्हणजे कनेक्शन ऑफ नंबर ऑफ सेल्स. ओके, बघा त्याचा सिम्बॉल या पद्धतीने, जितके सेल्स असतील तेवढे आपण तिचा सिम्बॉल दाखवतो. हा पहिला सिम्बॉल, हा दुसरा सिम्बॉल, तिसरा सिम्बॉल, 3 सेल म्हणून 3 सिम्बॉल. टू अप्लाय द लार्जर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड ऑफ द कंडक्टर. जास्तीत जास्त पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करायचा असेल तर आपल्याला डायरेक्ट बॅटरीचा वापर करावा लागतो, म्हणजे जास्त सेल यूज करावा लागेल. ओपन टॅप की और प्लग की. बघा हा की आहे, बटन ऑन ऑफ करण्याचा आपण बटन म्हणतो आपल्या घरामध्ये, की. त्याचा सिम्बॉल बघा असा आहे, लक्षात घ्या. कायसाठी यूज करतो आपण, करंट फ्लो थांबवण्यासाठी ना, किंवा चालू करण्यासाठी. टू स्टॉप द फ्लो ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट बाय डिस्कनेक्टिंग टू एंड ऑफ द वायर. जेव्हा दोन वायरचे डिस्कनेक्ट झाले असतील तेव्हा करंट फ्लो होण्यासाठी आपण बटनचा यूज करतो थांबवण्यासाठी. क्लोज अ टॅप की और प्लग की. आता आपण काय केलं, क्लोज केलं म्हणजे करंट फ्लो होण्यासाठी क्लोज केला. तर त्यासाठी बघा हा ओपन टॅप केला म्हणजे करंट थांबवण्यासाठी हा चिन्ह आणि करंट फ्लो होण्यासाठी हा सिम्बॉल वापरायचा. टू स्टार्ट द फ्लो ऑफ द करंट इन द सर्किट बाय कनेक्टिंग टू एंड ऑफ द वायर. दोन वायरच्या मध्ये करंट फ्लो होण्यासाठी आपण ह्या सिम्बॉलचा यूज करतो की आता करंट फ्लो होत आहे असा हा सिम्बॉल आहे. हे बघा हे काय दिलेलं, एक प्रकारची वायर, हिला कंडक्टिंग वायर म्हणतात, कॉपर वायर. त्याचा सिम्बॉल सरळ रेषा आहे. टू कनेक्ट द व्हेरियस कंपोनंट्स इन द सर्किट. ओके, क्रॉसिंग वायर्स. बघा आता क्रॉसिंग वायर म्हणतात, त्याचं चिन्ह असं आहे. याचा यूज काय होतो, टू शो वायर विच क्रॉस बट नॉट कनेक्टेड. दोन वायर एकमेकांना क्रॉस झाले पण एकमेकांना कनेक्ट नाही, त्याचे हे चिन्ह आहे. लाईट बल्ब म्हणजे लाईट सुरू झालेली आहे, कसं दाखवतं. आता हा वर दिसतो तुम्हाला काय आहे की लाईट बंद आहे. इथं काय दिसतंय की लाईट हा बल्ब झालेला आहे, म्हणजे बल्ब हा लाइटेड झालेला आहे, ग्लो झालेला आहे. टू टेस्ट द फ्लो इलेक्ट्रिसिटी. लाईट करंट इज फ्लोईंग, अनलाईट करंट इज नॉट फ्लोईंग. लाईट असेल तर करंट फ्लो होतो आणि लाईट बंद असेल, अनलाईट असेल तर करंट फ्लो होत नाही. म्हणजे त्यानं करंट फ्लो होतं, याच्यानं करंट फ्लो होत नाही असं दिसतंय. रेजिस्टन्स, बघा यांना रेजिस्टन्स म्हणतात. हे रेजिस्टन्स आहे, फार इम्पॉर्टंट. हे कंट्रोल करतात, कंट्रोल इलेक्ट्रिसिटी कंट्रोल करण्याचं काम हे रेजिस्टन्स मध्ये असतं. त्या चिन्ह बघा असं आहे. टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन द सर्किट. बघा सर्किट मधलं करंट फ्लो याला कंट्रोल करण्यासाठी सर्किट म्हणजे रेजिस्टन्स वापरतात. व्हेरिएबल रेजिस्टन्स, बघा हा व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे, बघा लक्षात घ्या. हा रेजिस्टन्स कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन द सर्किट. आणि हा व्हेरिएबल रेजिस्टन्स म्हणजे हा मुव्हिंग असतो हा रेजिस्टन्स. ते चिन्ह असं आहे बघा सिम्बॉल. टू चेंज द रेजिस्टन्स ॲज रिक्वायर्ड ॲज देअर बाय कंट्रोल द करंट. आपल्या जसं जेवढा करंट पाहिजेत तेवढं त्यासाठी आपण हा व्हेरिएबल रेजिस्टन्स वापरू शकतो, कंट्रोल करतो करंटला. ॲमीटरचं चिन्ह बघा, तो करंट मोजण्यासाठी. टू मेजर द करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट. करंटचं मोजमाप करण्यासाठी ॲमीटरचा वापर करतात, किती प्रमाणात करंट ह्या सर्किटमध्ये फ्लो होते. आता बघा व्होल्ट मीटर बघा असं दाखवतात, चिन्ह लक्षात ठेवा, फार इम्पॉर्टंट आहे सिम्बॉल. टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स इन द सर्किट. सर्किटचे दोन एंड असतात, त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती फ्लो आहे, किती होत आहे हे पाहण्यासाठी किंवा ते मेजर करण्यासाठी व्होल्ट मीटरचा यूज केला जातो. हे त्याचा सिम्बॉल आहे. ओके, त्यानंतर बघा पुढचा टॉपिक पाहूया आपण. काय दिलं आहे, कंडक्टर अँड इन्सुलेटर. बघा वी हॅव लर्न अबाउट द रेजिस्टन्स टू इलेक्ट्रिक करंट आणि वी कॅन डिव्हाइड सबस्टन्सेस इन टू कंडक्टर अँड इन्सुलेटर. काय दिलं कंडक्टर इन्सुलेटर म्हणजे वी हॅव लर्न अबाउट द रेजिस्टन्स टू द इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जे रेजिस्टन्स त्याच्याविषयी आपण शिकलो. आणि वी कॅन डिव्हाइड सबस्टन्सेस इन टू कंडक्टर अँड इन्सुलेटर. आणि आपण कंडक्टर आणि इन्सुलेटर यांच्या ह्या दोघांना विभाजन करू शकतो आपण, ते दोघांमध्ये काय फरक आहे.
ठीक आहे, कोण गुड कंडक्टर कोण बॅड कंडक्टर. तर बघा इन्सुलेटर म्हणजे बॅड कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय, दोज सबस्टन्स विच व्हेरी लो रेजिस्टन्स आर कॉल्ड कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय की त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात काय होतं, व्हेरी लो, त्याच्यामध्ये असा प्रकारचा सबस्टन्स विच हॅव व्हेरी लो रेजिस्टन्स, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स फार कमी असतो, त्याला आपण कंडक्टर म्हणतो. आणि करंट कॅन फ्लो इझिली थ्रू सच मटेरियल, अशा प्रकारच्या कंडक्टर करंट हा इझिली फ्लो होऊ शकतो. हा लो रेजिस्टन्सचा असतो पण त्याच्यानं करंट इझिली फ्लो होतो, याला कंडक्टर म्हणतात. इन्सुलेटर म्हणजे काय की तो अपोज करतो, म्हणजे काय, दोज सबस्टन्स विच हॅव एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स, याच्यानं खूप जबरदस्त रेजिस्टिव्हिटी असते, रेजिस्टन्स असतो, कारण की काय, थ्रू विच करंट कॅन नॉट फ्लो आर कॉल्ड इन्सुलेटर, कारण याच्यामध्ये इतकी रेजिस्टिव्हिटी आहे की त्याच्यामधून करंट फ्लो होऊ शकत नाही, मग त्याला इन्सुलेटर म्हणतो आपण, म्हणजेच रेजिस्टन्स. तर व्हाय आर सम सबस्टन्सेस कंडक्टर व्हाईल अदर आर इन्सुलेटर, काही पदार्थ हे कंडक्टर असतात तर काही इन्सुलेटर का असतात. आहे ना निसर्ग असे काही पदार्थ आहे की ते कंडक्टर आहे, त्याच्यातनं करंट फ्लो होतं, पण काही असे पदार्थ आहे की त्यातनं करंट फ्लो होत नाही, त्याला आपण इन्सुलेटर म्हणतो. म्हणजे प्लास्टिक आहे, हा करंट फ्लो होतो का, नाही, म्हणतो इन्सुलेटर आहे. व्हाय कॅन अवर बॉडी कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, आपली बॉडी इलेक्ट्रिसिटी का कंडक्ट करते, कारण की आपली बॉडी सुद्धा एक प्रकारचं काय आहे, कंडक्टरच आहे. आपल्या बॉडीमध्ये करंट फ्लो होऊ शकतो, कारण आपल्या बॉडीमध्ये काय ब्लड आहे, वॉटर आहे आपल्या शरीरामध्ये, म्हणून करंट फ्लो होऊ शकतो. मेक अ लिस्ट कंडक्टर अँड इन्सुलेटर यू सी अराउंड यू. तुमच्या अवतीभोवती असलेले जे पदार्थ आहेत, कोण कंडक्टर आणि कोण इन्सुलेटर, याची तुम्ही माहिती गोळा करायची, एक लिस्ट तयार करायची आहे. ओके, बाकीचं आपण उद्या तासाला पाहणार आहोत पुढचा टॉपिक. आता आपण स्टॉप करूया. ओके, बाय.